दुसऱ्या देशात गेलं तर आपली संस्कृती, कारण आपण आपल्या महाराष्ट्रात थोडीच रोजच असे कपडे घालून फिरतो ना, रोज साडीमध्ये ड्रेसमध्येच असतो दुबईमध्ये. सो मित्रांनो, आज आपला नवीन दिवस चालू झाला आहे आणि आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. सो आज आम्ही निघालेलो आहोत इथे दुबईमध्ये काही हिंदू टेम्पल आहे. सो तिथे तर मला पण नाही माहिती टेम्पल कोणते, तिथे गेल्याच्या नंतर समजेल. तर मी साडी आणली होती मला घालायला आणि आज मी साडी वेअर केली आहे. सो कशी दिसते मी मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हा लुक कसा वाटतो आहे. आज खूप काहीतरी वेगळं असणार म्हणजे मी रोज शॉर्ट्स वन पीसवरती असते. आता काही लोक मला कमेंट करतात आहेत की असं तसं काय दुसऱ्या देशात गेलं तर आपली संस्कृती, पण कसं असतं माहिती आहे का, देश तसा वेश तसं राहावं लागतं असं मला म्हणायला हरकत नाही. कारण आपण आपल्या महाराष्ट्रात थोडीच रोजच असे कपडे घालून फिरतो ना, रोज साडीमध्ये ड्रेसमध्येच असतो. मग कधीतरी नको का एन्जॉय करायला, आणि आपण एन्जॉय करायसाठी चाललेलो असतो ना बाहेर. तर त्यामुळे मी तसे पण ड्रेस घातले आणि अशी पण साडी आज वेअर केलेली. नक्की सांगा कमेंट करून कशी वाटते मी. तर आम्ही चाललो होतो फरारी वर्ल्डला, जे की मोठं म्युझियम पार्क आहे. त्यामध्ये भरपूर साऱ्या गोष्टी आहेत आणि त्यातली सगळ्यात मोठी राईड आहे, जे राईडचं तर नाव मला माहीत नाही, जे दिसतंय तुम्हाला ती सगळ्यात मोठी राईड आहे. त्याला जवळपास हे पूर्ण म्युझियम कवर करायला 5 ते 6 तास लागतात. पण आमच्याकडे तेवढा टाईम नव्हता कारण आम्हाला नेक्स्ट लोकेशनला जायचं होतं. तर आम्ही आतमध्ये आलो फरारी वर्ल्डला, जिथे एवढ्या वेगवेगळ्या कार्स आहेत सगळ्या फरारी, ज्याची प्राईज एवढी आहे की या ठिकाणी काय काय कार्स अशा पण आहेत की ज्याची प्राईज 120 करोडच्या पण वरती आहेत असं मी ऐकलं आहे. स्वतः आम्ही आलेलो आहोत फरारी वर्ल्डमध्ये. तिथे मगाशी राईड दाखवली मी, तिथे 250 का काहीतरी किलोमीटरची आहे. 2.5 किलोमीटर आहे. 2.5 किलोमीटरची 52 सेकंदामध्ये कंप्लीट होते. ही सगळ्यात मोठी राईड आहे. अजून लॅम्बोर्गिनी आतमध्ये आहे. चला आपण आता आम्ही आलेलो आहोत दुबईमध्ये असलेल्या चॉकलेट मार्केटमध्ये. इथे आल्याला पहिले टेस्ट करायला भरपूर दिलं त्यांनी चॉकलेट. सो आपण पहिले टेस्ट करूयात मग घेऊयात काय घ्यायचं. खजूर आहे ना. बताएगा किधर से आप लोग? इंडिया. इधर किधर में किधर है? पुणे. पुणे. सांगला ले लो ये पड़ता है, ये पड़ता है. थँक्यू. केरला. हेलो गाइस, वेयर यू फ्रॉम? चॉकलेट म्हणजे एक एक खाऊ द्या आधी मला. हेलो ब्रदर. आम्ही दुबईमध्ये एवढं फिरलो आणि आम्हाला तिथे टूर गाईड होता जो सगळं समजावून सांगत होता. पण आता सगळं माझ्या डोक्याच्या वरून गेले. बघा ना केवढे क्लीन बीच आहेत आणि त्यानंतर बिल्डिंग्स, एवढं भारी बघण्यासारखं आहे ना सगळं काही. आता आम्ही आलो आहोत मॉलमध्ये आणि हा दुबईमधला मॉल आहे बघा. आय थिंक मरीना मॉल आहे. एवढा भारी होता ना आणि एकदम मला वाटते 4-5 फ्लोअरच्या पण जास्त होता. फक्त बर्गर किंग आपल्या ओळखीचं भेटलं आणि KFC आहे बस, बाकी नाही काय. आणि आता आम्ही फिरून लास्टला आलोय आपण हिंदू मंदिरला. आता मंदिर कोणतं आहे हे मला माहित नाही. आज आमची दिवसभर अबुधाबीची ट्रिप होती, सिटी टूर होती. 4-5 लोकेशन रिव्हील केलेत, व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेलच. आता आम्ही लास्ट चाललो आहे. आजचा लास्टचा डेचा आहे ना हिंदू मंदिर. लास्ट डे कुठे आज? सॉरी, डे मधलं लास्टचं लोकेशन आहे. हां, आपलं मंदिर आहे इथे, हिंदू मंदिर आहे. तर त्या मंदिराचं आपलं आता आपण दर्शन घ्यायला चालू आहे. हिंदू मंदिर ह्यासाठी म्हणलं की आम्हाला माहितीच नव्हतं तिथे कोणतं मंदिर आहे दुबईमध्ये. पॅकेजमध्ये हेच लिहिलं होतं की हिंदू टेम्पल. तिथे गेल्याच्या नंतर आम्हाला समजलं की हे स्वामीनारायणांचं मंदिर होतं. सो मित्रांनो, आम्ही अजून मंदिर बाहेरून फक्त कळस दिसतोय, आतमध्ये मंदिर कसं आहे हे पण नाही बघितलंय. पण इथे आल्यानंतर इथलं वातावरण आणि इथे जे मंत्र चालू आहे, वाव, खरंच एवढं भारी फिलिंग. मी एवढं फिरली आहे म्हणजे आता दुबईमध्ये. गेटवेला जाऊन डेझर्ट सफारी केली, त्यानंतर सिटी टूर केली, त्यानंतर आता मला काय लक्षात नाही. पण खरंच इथलं फिलिंग जबरदस्त आहे.
चला मंदिर बघूयात कसं आहे. कुठलं मंदिर हेच नाही मला अजून माहिती, पण आता पुढे गेल्यावर कळेल. इतकं सुंदर मंदिर आहे मित्रांनो. तुम्ही जर कधी दुबईला आलात ना 100% ॲक्च्युली हे मंदिर आहे ना आपल्या पुण्यात सुद्धा आहे, आंबेगावमध्ये ना. हां, स्वामीनारायण सेम मंदिर आहे. म्हणजे त्यांनी असं सांगितलं की अख्ख्या वर्ल्डमध्ये कुठे जरी गेलं, कोणत्याही सिटीमध्ये गेलं तुम्हाला हे मंदिर भेटणार आहे. हे स्वामीनारायणांचं मंदिर आहे. स्वामीनारायण बॅग्स हिंदू मंदिर, अबुधाबी सॉरी. तर त्या मंदिरात तिथे सुद्धा प्रसाद वाटत होते, तर आम्ही तिथला प्रसाद घेतला. मित्रांनो आता दर्शन वगैरे घेतले आणि खरंच मी म्हणते इतकं म्हणजे मी शब्दात पण नाही सांगू शकत, एवढं भारी मंदिर आहे. आतमध्ये इतक्या सुंदर कोरीव काम नाही पण मशिनीने केलेले कोरीव काम असलं जबरदस्त आहे. बाहेरचा ॲम्बियन्स, आतमधल्या मूर्त्या, बापरे सांगाल तेवढं कमीच आहे सिरियसली. एकदा तुम्ही नक्की या.